हाय हॅलो नमस्कार, मी लक्ष्मी फॅशन डिझाईनमध्ये तुमचं खूप सारं स्वागत आहे. तर इथं बघा माझ्याकडे एक पिको फॉलसाठी साडी आली आहे. तर खूप दिवसानंतर मी व्हिडिओ बनवते आणि आता नवीन स्टँड घेतलं कालच, तर उद्घाटन करायचं आहे आणि म्हणून तुमच्यावर शेअर करते. तर पिको फॉलसाठी साडी आली, नेमकंच आली आणि दुसऱ्या दिवशी जाऊन मी स्टँड घेऊन आली. फॉल छानपैकी धुतला आणि सुकायला ठेवलं. त्याच्यानंतर हे बघा त्याचं ट्रे आलं ना, ते ट्रेमध्ये काय काय लागतं सगळं ठेवून घेते. मेजर टेप, पेन, पेन्सिल, खडू वगैरे काय काय लागतं ते सगळं ठेवून घेतलं. आणि हे मेजर टेप आहे ना, तर मी मापून घेतली बरोबर आहे, तर त्याच्यासाठी ते मला उपयोगी पडेल आणि त्याला हात लागून ते स्टिकर निघून जाईल ना, म्हणून त्याच्यावर ना व्यवस्थित बसायला पाहिजे म्हणून मी चिकटपट्टी लावते. हे बघा दोन्ही साईडला चांगले व्यवस्थित चिकटपट्टी लावून घेते. ते मेजरमेंट घ्यायला मला बरं पडेल. आणि फॉल आहे ना व्यवस्थित सुकलं कडक, तरी पण अजून थोडं त्याला पाण्याचा हात मारला आणि कडक इस्त्री करून घेतली. आणि थोडं ओल्यामध्येच ना इस्त्री केली ना, कडक इस्त्री बसते आणि बेस्ट बसते, छान बसते. आणि फॉल लावायला पण मस्त कडकमध्ये बसते. तर तुम्ही तुम्हाला करायचं असलं तर एकदा बघा. फॉल धुवायचं आणि थोडं ओलं असलं ना, ओल्यातच इस्त्री मारायचं, एकदम कडक इस्त्री बसते आणि फॉल पण सुंदर येतो. असं करून बघा, तर नक्की तुम्हाला फायदा होईल त्याचा. मी तसं करते, मी धुते आणि थोडंसं ओलं असलं की त्याच्यातच कडक इस्त्री मारते. फॉलला ना शिलाई बेस्ट बसते आणि छान बसते आणि फॉल पण ना शेवटपर्यंत असं कडकच राहते आणि हात शिलाई पण बरोबर बसते, गुंडाळत नाही, काय नाही, कडक इस्त्री बसलं तर. आणि बघताना पण खूप सुंदर आणि छान दिसतं. मी आता तसंच करते. भरपूर पिको फॉल केलेत मी, तर त्याला मी तसंच केलं. धुतल्यानंतर थोडंसं ओलं राहिलं तर इस्त्री कडक मारून घेतली आणि फॉल पण व्यवस्थित बसते, हात शिलाई पण व्यवस्थित करता येते आणि दिसायला पण बरं पडते. मला तसंच आवडतं म्हणून तुमच्या शेअर करते आणि तुम्ही पण करायचं असलं तर तसंच करा. आणि धुवायचा आणि छानपैकी आणि कडक इस्त्री करून लावायचं आणि बघताना पण छान वाटते आणि करताना पण मजा येते. तर नवीन काल तर स्टँड घेऊन आली आणि त्याच्यावर गट ठेवला पिको फॉलचा आणि पूजा वगैरे करून घेतली. आणि आज शुक्रवार आहे, तर उद्घाटन करून घेतलं त्याचं. चला आता ह्याच्यावर आता पिको फॉल करून घ्यायचं म्हणून आता आजपासून सुरू करणार आहे ह्याच्यावर. आणि पहिल्याच साडी घेतली आणि केलं. पहिल्या स्टार्टिंगला पदराला आणि साईडला असे 2 पिको करून घेते. हे बघा त्याच्यानंतर फॉल लावते. मेजर टेपचं स्टिकर आहे ना, ते कशाला उपयोगी पडलं आता तुम्हाला दाखवते. हे बघा साडीचं इंच म्हणजे 8 इंच नाहीतर 10 इंच सोडून ना पुढे फॉल लावायचं असतं. ते योग्य वाटलं म्हणून मी तसं चिपकवलं आहे आणि हात लागल्यासारखं तर निघून जाणार, त्याच्यासाठी चिकटपट्टी लावली. आणि ते चिकटपट्टी आहे ना मेजर टेपची तर 17 इंचपर्यंत आहे. तर बघा ते मला योग्य पडलं ना, उपयोगी पडलं म्हणून मी ते काही घालवलं नाही आणि त्याच्यावरच मेजर टेप घेतलं आणि मार्किंग केलं. आणि आता फॉल लावते. फॉल लावताना पाव इंच नाहीतर अर्धा इंच आतमध्ये फोल्ड करून लावते. हे बघा फॉल लावून घेते. आणि हे आहे ना टेबलावर आता तुम्हाला सांगते. तर पहिलं टेबल घेतलेलं तर मला भेटलं नव्हतं. हे नवीन आलं आहे वाटतं सिस्टम, की टेबलावर आहे ना मेजर टेप लावून घेतं. मग मी माझं पहिलं स्टँड आहे ना त्याला नाही भेटलं, त्याला मी मेजर टेप आहे ना माझं ते कापून लावलं 100 इंचपर्यंत. म्हणजे कसं उपयोगी पडलं तर त्याच्यासाठी 39 इंच आणि 100 मीटरपर्यंत असं मी ना मेजर टेप ते लावून घेतलं, ते योग्य पडतं आहे. आणि त्याच्यावर गट्स ठेवून मी पिको फॉल करत होती ना फुल सेटरवर, फुल सेटरच्या स्टँडवर. तर ते मेजर टेपवर मापून घेत होते. हे बघा समोर दिसते ना, तर इथं बघा हे पिवळा कलरचं आहे ना, ते माझं मेजर टेप आहे, ते चिपकून घेतलं. ते उपयोगी पडेल म्हणून तसं. तर मला मेन म्हणजे मी फॉल लावण्यासाठीच मेजर टेप लावून घेतलं. आता त्याच्यावर नाही, आता ह्याच्यावर आहे म्हटल्यावर तर इथं 17 इंचपर्यंत ठेवले आणि ते निघायला पाहिजे नाही म्हणून स्टिकर लावले. आणि इथं बघा फॉल लावून झालं आहे आणि हात शिलाई करून घेते. आता खाली बसत नाही, डायरेक्ट बेडवर बसूनच मी हात शिलाई करून घेते आणि खाली पाठ ठेवलं आहे. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा सगळ्यांना. श्री स्वामी